देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपमधील घरचे उपाशी आणि काँग्रेसवाले तुपाशी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप पक्षांतर्गत सूडबुद्धीच्या राजकारणामुळे घरचे राहिले उपाशी आणि काँग्रेसवाले तुपाशी अशी अवस्था झाली आहे। भाजपमधील ओबीसी नेत्यांना संपवण्याचं पाप फडणवीस करतायत असा आरोप शिवसेनेचे ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नगरमध्ये बोलताना केलाय। सुषमा अंधारे यांनी सिंदखेड राजा ते शिवाजी पार्क अशी मातृतीर्थ ते शिवतीर्थ ही मुक्त संवाद यात्रा सुरू केली। 19 दिवसापूर्वी सुरू झालेली ही यात्रा नगरमध्ये आली। त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या। यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव आदी उपस्थित होते। देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांचं राजकारण संपवतायत। त्यांच्या त्रासामुळे तावडे बावनकुळे पक्षात त्रस्त आहेत, परंतु तावडे यांच्या तावडीत सापडले नाहीत। बावनकुळे यांनी भाटगिरी करत त्यांच्याशी जुळवून घेतलंय। एकनाथ खडसे त्यांच्या जाचामुळे बाहेर पडले। पंकजा मुंडे यांच्याऐवजी अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे मुंडे यांनी अन्याय सहन करू नये। अन्याय सहन करणारा अधिक जबाबदार असतो, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत यावं असं सुषमा अंधारे म्हणाल्या। पत्रकार निखिल बागळे यांच्यावर हल्ला झाला त्यावेळेस फडणवीस म्हणाले संयमानं बोललं पाहिजे, परंतु राणे पितापुत्रांची मुक्ताफळं वाह्यात वक्तव्य जनक्षोभ आहेत। त्यावेळेला गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांना लोकशाहीची का आठवण होत नाही। राणे पितापुत्रांनी मराठा आंदोलकांबद्दल केलेली भाषा दुर्दैवी आहे, त्याविरोधात उमटलेली ती प्रतिक्रिया होती। या प्रतिक्रियेमुळे महाराष्ट्रात इतर ठिकाणी काहीही घडू शकतं। महाराष्ट्रातील सौहार्दाचं वातावरण बिघडवण्यास फडणवीस आणि त्यांची ब्रिगेड प्रयत्न करते। रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांची ईडी चौकशी करायची मागणी केली। तसेच 50 खोके घेतल्याचं सिद्ध झाल्यास भांडी घासायलाचं सांगितले। त्याकडे लक्ष वेधलं असता सुषमा अंधारे म्हणाल्या रामदास कदम यांना झेंडूबॉम्ब लावल्याशिवाय त्यांना रडू कोसळत नाही, ते खोटेही बोलू शकत नाहीत, त्यांचं वक्तव्य सुमार आहे। भांडी घासण्याच्या त्यांच्या लायकीच्या कामाची त्यांना लवकर जाणीव झाली असा टोलाही त्यांनी लगावलाय।